गरजेचं आहे. थँक्यू.
हा नो बॉल आहे, नो बॉल. एक ओव्हर 9 रन झालेत, 9.
2 ओव्हर 27 रन. धावसंख्येकडे वळूया. 36 धावा धावपलकावरती आहेत. चला टीम दादाजी 11 या टीमला हा अनाउन्समेंट आहे. आपण थोडस मागे या. हो यावेळी पहा हुकचा प्रहार केला, डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. वन बाउन्स कॅरी केला जाईल का, प्रश्नचिन्ह उभा आहे. धावसंख्या प्लीज दादाजी 11
सपोर्टर टीम हा कॉल आपल्यासाठी आहे. थोडस बाउंड्री लाईनच्या रोप पासून थोडस लांब थांबा. क्रुशल मॅच आहे. या क्रुशल मॅच मध्ये थँक्यू सर, थँक्यू. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक हाय व्होल्टेज थरार सेमी फायनल क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये कश्मकश केली गेली आहे. 35 धावा धावपलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती. तिसरं षटक संपलंय. चौथीकडे आपण वळतोय. 4th ओव्हर्स इन द प्रोग्रेस. मैदानाच्या आतमध्ये चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. चर्चा राहिली आहे. जिथे आपण पाहतोय 2 खेळाडूंकडे लक्ष वेधले गेले. एका बाजूला सोहेल आहे तर दुसऱ्या बाजूला कैफ आहेत. स्ट्राईक एंड वरती आता मात्र आहेत ते सोहेल. 35 धावा डाऊन द विकेटने गोलंदाज आले आहेत. यावेळी पहा शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय, बीट केलाय, डॉट बॉल आलाय आणि एकंदरीत आता धावफलकाकडे लक्ष वेधलंय. 35 या आकड्यावरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मनसुबा होता. बॉल मात्र डाऊन द आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला. धावसंख्या 36. आता 36 गुण जुळले पाहिजेत. गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये नातं फार सुंदर आहे. ओ यावेळी पहा खोलवरचा बॉल मिस हिट आहे. उंची जास्त लांबी कमी. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान हा बॉल निर्जळ स्थळी पडलाय आणि इथे 2 धावा घेण्यामध्ये यश मिळालंय. 38 धावा या धावपलकावरती आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून गोलंदाज निघेल. वसीम. ओ इथे वेटचा कॉल आहे. थांबा. पहा असं म्हटलं त्याने की आयुष्यामध्ये शर्यतीमध्ये धावत असताना अर्ध्यावरती थांबून मागे फिरायचं नाही, तर लढायचं, कर्तृत्वाने यश निर्माण करायचं. इथे केलंय पिचिंग डाऊन द लेग. तदनंतर मात्र फ्लिक केलाय, बॉडम हँडचा वापर केलाय, बॉल सरळ पाठवलाय सीमारेषे पार. मितील धावा 4. चौकार. 42 धावा या धाव अपलकावरती लगावल्या गेल्यात. 42. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. चला टीम मीटिंग थांबवा. मैदानाच्या आतमध्ये खरबूजा को देख के खरबूजा रंग बदलता है. आता एकाला पाहून दुसरा वेगाने अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज निघालाय. वासिम. या षटकातील चौथा बॉल डाऊन द विकेट, राऊंड द विकेटने. समोर फलंदाज सोहेल. स्विच हिट पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. धाव संख्या 2 घेण्यामध्ये यश मिळालंय आणि 2 धावेने. पाहता काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. एकेरीला दुहेरीने कन्वर्ट केलंय आणि दुहेरीला तिहेरीमध्ये 3 धावा अंकित केल्यात. 3 रन्स. दिवसा ढवळ्या धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. सोप्पा आहे. मोठा प्रहार करा, धावा चोरा, क्रिकेटचा खेळ. मित्रांनो आयुष्यात जळका असावं पण मळकं नसावं. चुकलं का? चर्चा होईल. यावेळी पहा लॉफ्टेड प्रहार आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ओहो एफर्ट्स. जबरदस्त टाळ्यांचा गजर. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय चर्चा राहिली आहे. ओ रनआउटचा विकेटही मिळालाय. काय घडलंय हे पाहिलं जाईल. चला आता इथे रेफर केलंय. चला आता हा रेफरल जो आहे तो ऑन फील्ड डिसिजन वरती जाईल. पंच ऑन फील्ड डिसिजन काय आहे याला आम्ही ग्राह्य धरू. चला पंच ऑन फील्ड डिसिजन तुमचं काय आहे, कारण की काही टेक्निकल एरर आहेत. ऑन फील्ड डिसिजन जो निर्णय असतील तो आम्ही ग्राह्य धरू. अंपायर डिसिजन येईल. प्लीज आपण अग्रेसिव्ह होऊ नका. पंच सलामसलत करतील, निर्णय देतील. सहकार्य घेऊया प्लीज मित्रांनो. जंटलमॅन क्रिकेट खेळाचा सन्मान करा. शेवटच्या क्षणी त्या क्षेत्ररक्षकाने फार सुंदर प्रोडक्शन देण्याचा प्रयत्न राहिला होता.
येस, पंचाचा निर्णय आला. इट्स अ 6. चला मॅच ऑन करूया. 6 धावा धावपलकावरती अंकित केल्या गेल्या आहेत. मगाशी उल्लेख केला होता आम्ही, तो थोडासा चुकीचा झाला होता. माणसाने चर्चा राहिली आहे. धावसंख्या 51 धावा. माणसाने मळका असावं पण जळक नसावं. चला इथे चला जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत आणि धावसंख्या 52. विकेट आणि तदनंतर मात्र चर्चा राहिली आहे. एकंदरीत आता तुम्हाला उत्तरार्ध मध्ये बनवायचे आहेत 53. 53 धावांचं टार्गेट. एका बाजूला दादाजी 11 तर अगेन्स्ट त्यांच्या टीम आहे डीएम बॉयज. या दोन टीम मध्ये आता सेमीफायनल फायनल मध्ये जाणारी पहिली टीम कोणती असेल याच्यासाठी मात्र उत्कंठा आणि उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 53 धावांचं टार्गेट आहे. चला टीम दादाजी 11 आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण यायचं आहे याची नोंद घ्या. चला आम्ही कॉल टॉस साठी देतोय. चला हा कॉल आहे टीम फॉरेस्ट ब्रिज इन हेम्स विला अगेन्स्ट टीम आपल्याला लढताना पाहायला मिळेल बेरीज वर्ल्ड. चला टीम टॉस साठी या प्लीज. आयोजन कमिटी आपण या बाबीकडे लक्ष वेधतोय. चला थोडीशी घाई करा प्लीज टीम. आयोजन कमिटी हा कॉल आपल्यासाठी आहे. आपण या टॉस घेतला जाईल. नेक्स्ट मॅच टीम आपण लगेचच दाखल व्हा. चला टीम बेरीज वर्ल्ड हा कॉल आपल्याला आहे आणि त्याचबरोबर हेम्सविला या दोन्ही टीमच्या संघनायकांना मी हा कॉल देतोय. चला टॉस साठी जाऊया. दोन्ही टीम मध्ये केला जाईल टॉस. महत्वपूर्ण आहे ही मॅच. महत्वपूर्ण मॅच. 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती खऱ्या अर्थाने रोखण्यासाठी गोलंदाज आलाय. एका बाजूला आपण पाहतोय सोहेल खान आहेत जे फलंदाजीसाठी आलेत. त्यांच्या समेत इश्तियाक आलेत. इश्तियाक मानकर आणि त्यांना रोखण्यासाठी दादाजी 11 या टीम कडून मोहसिन डोंगरे या नावाकडे लक्ष वेधलं गेलंय. चला एक महत्वपूर्ण लढाई
मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. या लढाईकडे लक्ष वेधलं गेलंय. चला थोडासा स्पीडअप घेऊया. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये ऑन होते ही मॅच. चला स्पीडअप घेऊया. मोहसिन समोर आहेत सोहेल खान. हेम्सविला विन द टॉस अँड सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. नोंद घ्या टीम बेरीज वर्ल्ड आपल्याला क्षेत्ररक्षण लावायचंय. 4 ओव्हरची मॅच आहे का हा एक प्रश्न आहे. येस 4 ओव्हरची मॅच. चला दादाजी 11 आपला जो चाहता वर्ग आहे ना तो बाउंड्री लाईनच्या जवळ आहे. त्यांना थोडस मागे घ्या प्लीज. थोडस मागे या. थँक्यू. चला पुढचा बॉल पहिला बॉल. हिअर वी गो. लेट्स प्ले. मैदानाच्या आतमध्ये विगुल झालाय. गजर वाजलाय. शंखनाद केलाय. शाडू ठोकलाय. पहिला बॉल. हिअर वी गो. पहिलाच बॉल. सबमरीन डिलिव्हरी. खोलवरचा बॉल. बीट केलाय. ब्लाइंड केलेत. डोळे झाकलेत आणि मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. अधिकच काही मिळणार नाहीये. धाव संख्या 0चा चष्मा. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने गोलंदाज निघालाय. बाकफूट वरती गेल्यात. पंच केलाय. बाकफूट पंच. ओव्हर द कव्हर्स. बॉल मात्र 1 टू का 4. इनामिना डिगा सरळ सीमारेषे पार. चौकार. चार धावेने खातं उघडलंय. अकाउंट ओपन केलंय. 53चा पाठलाग करायचा आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 22. बनवायच्या आहेत 49. 49 टू विन. येणारे बॉल 22. सोहेल खान मैदानाच्या आतमध्ये एक इम्पॉर्टंट नॉक खेळतोय तो. या अगोदर त्याने चांगली मॅच केली आहे आणि तो दाखल झालाय त्याच्या अगेन्स्ट. मोहसिन ओव्हर द विकेटने. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस. आपल्या रिच पासून लांब ठेवलाय. वर्क केलंय. काम केलंय या फलंदाजाच्या अगेन्स्ट. कोणती स्ट्रॅटर्जी बनवायची प्ली प्लॅन करून आलेत. थोडस आउटसाइड द ऑफ स्टंप येऊन मोठा प्रहार करू शकतो. या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. शफल व्हावं लागेल. पुढचा बॉल. हो यावेळी पहा बाकफूटवरती जाऊन हलक्या हाताने पुश करो खुश रहो असं सांगत असताना बाकफूट डिफेन्स. एक धाव घेतली. धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. 5 रन्स. अजूनही 48 ची गरज आहे. 48. येणारे बॉल 20. 48 ची गरज आहे. डीएम बॉयज मैदानाच्या आतमध्ये अगेन्स्ट द दादाजी 11. लढाई मोठी आहे. संघर्ष करावा लागेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान बॉल होईल परार. मिळतील धावा 4. हा आहे वार. धावा मिळाल्या 4. चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा दाखल होतील. स्ट्राइक एंड वरती आहे ते इश्तियाक. नजरा भेदलेत. मोहसिन गोलंदाजीच्या ट्रॅक वरून पुन्हा एकदा निघालाय. स्विच हिट. मैदानाच्या आतमध्ये यष्टांचा वेध. क्लीन बोर्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. विध्वंसक गोलंदाजीचा नमुना पेश केलाय या गोलंदाजाने. वा भाई वा. जबरदस्त गोलंदाजी. इम्पॅक्ट इन द लाईन. मिडल ऑफ द स्टंप. हिट केलाय. फलंदाज राहिला हक्का पक्का आणि गोलंदाजाने आपला काम करत असताना दिलाय मोठा धक्का. धक्का क्रमांक 1. डांटूंगा भी मनाऊंगा भी मैं
अरे डांटूंगा भी मनाऊंगा भी मैं लड़ूंगा भी मैं मैदान के अंदर हर बार सरफरोश बन के आऊंगा मैं जीतूंगा ये मैंने खुद से वादा किया है नहीं मैं हारूंगा लढूंगा और लढूंगा लढायचंच आहे मैदानाच्या आतमध्ये लढणाऱ्यांचा इतिहास इथून पुढे लढावं लागेल जिथे 9 धावा धावपलकावरती आहेत येणारे बॉल 18 आहेत 18 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत तुम्हाला 44 18 बॉल आणि 44 इक्वेशन 18 बॉल 44 एका बाजूला दादाची 11 तर दुसऱ्या बाजूला डीएम बॉय सोहेल खान स्ट्राइक एंड वरती एक विध्वंसक फलंदाज लक्ष वेधलं गेलंय या फलंदाजाने प्रभावित केलंय मैदानाच्या आतमध्ये तो आलाय आणि आता इथून पुढे चांगली फलंदाजी त्याला करावी लागेल चला थोडासा स्पीडअप घ्या कोलवरचा बॉल प्लम केलाय का मैदानाच्या आतमध्ये पिचिंग लेग साइडला असं सांगत असताना बॅडेजाई आहे असं पंच सांगतायत आणि इथे धाव मिळेल ती एक डबल डिजिट मध्ये धाव संख्या गेली आहे 10 येणारी बॉल इथून पुढे 17 43 17 बॉल 43 च गरज महत्वपूर्ण मॅच पुढचा बॉल पुन्हा एकदा निघालेत नाव आहे रफिक मैदानाच्या आतमध्ये आलेत हो यावेळी पहा स्विंग आणि मिस जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रुको भाई थोड़ा सब्र करो आने वाला वक्त भी हमारा है इतनी झंझनाहट सही नहीं मैदान के अंदर लड़ना अभी बाकी है लड़ाईचं आहे सोपं नाही आहे पुढचा बॉल रफिक ओ द विकेटने ओ फुलटॉसचा बॉल लव फुलटॉस वरती फुल टोल वसूल केलाय मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय तो षटकार सिक्सर रुको भाई जरा सबर करो शांति रखो मैदान के अंदर और लड़ाई बाकी है चर्चा राहिली आहे सातत्याने आता धाव संख्या 15 बॉल 37 ची गरज मॅच ऑन धावपलकावरती 16 धावा लगावल्या गेल्या 16 रन्स ऑन द बोर्ड 15 बॉल आणि 37 ची गरज आहे महत्वपूर्ण मॅच आहे हो यावेळी पहा खोलवरचा बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलेला पॅडलाईनची गोलंदाजी दरम्यान मात्र एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय गुड रनिंग बिटवीन द विकेट हो काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 2 फलंदाज बाद आयुष्यामध्ये जगता आलं पाहिजे मरता तर केव्हाही येतं दुःख सोसलं पाहिजे सुख तर केव्हाही येतं 4 बॉलचा खेळ संपलाय बॅट्समन आउट आहे आउट आहे आउट आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत चला चर्चा करूया पुढचा बॉल उद विकेटने नवीन फलंदाज पहिलाच बॉल मिस हिट आहे क्षेत्ररक्षक येईल का नाही नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय बॅकलिफ्ट मारली आहे दादाची 11 टीम एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलाय
धाव संख्या 19. येणारे बॉल 13, बनवायचे आहेत 34. 13 बॉल 34 ची गरज. महत्वपूर्ण मॅच आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने खोलवरचा बॉल आहे, त्याच्यावरती प्रहार आहे. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, कॅरी केला गेलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवेलियन. असं म्हटलं आता ना, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. चर्चा याच बाबीच्या होतात सातत्याने. आपण म्हणत असतो ना, तुमचा चाहता वर्ग हा अतिशय उत्साही होत असतो, निराशही तितकाच होत असतो मित्रांनो. मात्र पहा, जय आणि पराजय या फक्त मैदानामध्ये ठेवा, मैदानाच्या बाहेर मैत्री ठेवा. चला थोडीशी घाई करा प्लीज. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे 34. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच मध्ये केव्हाही कमबॅक होऊ शकतो. 1 ते 2 मोठे प्रहार आलेत ना, मॅच ऑन आहे. 12 बॉल 34 ची गरज आहे. अटॅकच करावा लागेल. आणि आता आपल्या भात्यातील महत्वपूर्ण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मोबिन या स्पर्धेमध्ये सर्वाधिक इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून यांच्याकडे पाहिलं गेलंय. मोबिन आलेत ओव्हर द विकेटने. पहा, एक वेगळी शैली आहे मोबिन यांची गोलंदाजी टाकण्याची. मात्र त्यांच्या अगेन्स्ट स्ट्राईक एंड वरती जो फलंदाज आहे ना, नाव आहे सोहेल खान. पहिलाच बॉल यॉर्कर मारण्याचा प्रयत्न होता, तिथे ब्लॉक केलाय. डॉट बॉल आलाय. सोहेल खान आता मात्र स्वतः लीड घेत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चर्चा राहिली ना, सोहेल खान मी एवढंच म्हणेन, परवा न कर, मेहनत तू करता कर. नशा जर असेल ना मेहनतीची तर सक्सेसचा वेट लागतं. यावेळी पहा, बॅटची टॉप एज बिहाइंड द विकेट, कॅरी केला जाईल झेल. सोहेल बॅक टू द पवेलियन. चला जाऊया. धक्का क्रमांक लागलेला आहे तो 4. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मोजम नालबंद साहेब, मोजम नालबंद हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. आणि या नावाने मात्र नेहमी एक वेगळी ओळख दिली आहे मैदानाच्या आतमध्ये. टायमिंगचा एक वेगळा शहेनशाह मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. मोजम नालबंद हे नाव आहे. त्यांच्या अगेन्स्ट तितकाच ताकदीचा गोलंदाज मोबिन. पहिलाच बॉल स्विंग आणि मिस, बीट केलाय. पहा, कधी कधी जास्त विचार केले ना तर तुमच्या विरुद्ध दिशेने जात. मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेणं, शांतता आणि संयम, मोठ्यांचा कार्यक्रम केलाय. हो, यावेळी पहा, बॅटची स्विंग मिस केली आहे, बीट केलाय. येणारे बॉल आता 8 आहेत, बनवायचे आहेत 34. एकाला विराट कोहली बनवावं लागेल इथून पुढे. 8 बॉल आणि 34 ची गरज. या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार आले ना, मॅच ऑन होईल. ते आले पाहिजेत. हो, यावेळी डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहेत, ते बनतील प्रेक्षक. चेंडू होईल परार, मिळतील धावा 4, चौकार. येणारे बॉल 7, बनवायचे आहेत 30. 7 बॉल 30 चा थरार. या ओव्हर मध्ये या बॉल वरती मस्ट निडेड आहे तो षटकार. हो, याही वेळी पण हा प्रहार जोर कसा आहे.
ओव्हर दी एस्टा कबस. 3 धावा तर महत्वाच्या घ्याव्या लागतील. 2 घेतल्यात, तिसरीसाठी निघतील का? ओव्हर थ्रो पाहायला मिळेल का? नाही, थांबवलंय. आता येणारे बॉल 6 बनवायचे आहेत. 28. 6 बॉल 28. हेम्स विला या संघाचे संघमालक खऱ्या अर्थाने सन्माननीय श्रीरंगजी बावळेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. चला जाऊया आता मात्र डेथ ओव्हर कडे आपण वळतोय. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 बॉलच्या पाठीमागे 28. पहिलाच बॉल बॅटची टॉप एज. फर्स्ट लेग गली मधून बॉल मात्र डीप मध्ये निघून जाईल. एकच धाव घेतली आहे आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 5 बनवायचे आहेत 27. 5 बॉल 27. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जाहिद हे नाव आलंय. हो यावेळी अलॉंग द कार्पेट शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव घेतली आहे. आता औपचारिकता पाहायला मिळाली आहे. डीएम बॉईज थोडस बाकफूट वरती जाताना पाहायला मिळाले आहे. एकंदरीत आता येणारे बॉल 4 बनवायचे आहेत 26-25. हो यावेळी ओव्हर दी कव्हर्स डीप मध्ये प्रोडक्शन आहे. कॅरी केला जाईल झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. थोडस एनर्जी ड्रिंक द्या रे बाबा. आमची कॅमेरामॅनला मी थोडस फोकस करेन त्या आमच्या छोट्याशा खेळाडूंना जो त्यांचा एक्साइटमेंट आहे, येणारं उद्याचं भविष्य आहे. मात्र आज एक विजय इतका उत्कंठेने पाहतायत ना, याची चर्चा राहिली आहे. पहा तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला असलेले चाहता वर्ग पाहतायत. डीप मध्ये त्या बाजूलाही सुंदर आमचा प्रेक्षक वर्ग पाहताय. आज तुडुंब गर्दी भरली आहे. प्रेक्षकांची आज गर्दी जास्तीची पाहायला मिळाली आहे. चला थोडासा वेग वाढूया. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अंतिमचे काही बॉल शिल्लक आहेत. चला जाऊया. 3 बॉल 26 ची गरज. आउटसाइड द ऑफ स्टंप पॉइंटला हा बॉल खेळून काढलाय. 1 धाव घेतली आहे आणि या एका धावेने आता मॅचची औपचारिकता पाहायला मिळाली आहे. फक्त आता पराभवामधलं अंतर कमी करायचं आहे. टीम डीएम बॉयज बाकफूट वरती आहे. 2 बॉल आणि 25 ची गरज. अध्यक्ष महोदय यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप फॉलो केलंय बॉलला. 1 पेक्षाही अधिकच काही नाही आहे. 1 बाउन्सचा कॉल आहे. डॉट बॉल आलाय. चला आम्हाला या स्पर्धेतली पहिली फायनलिस्ट टीम जी दाखल होईल, हो या स्पर्धेतली महाबळेश्वर प्रीमियर लीग मधली पहिली फायनलिस्ट टीमचं नाव आहे दादाजी 11. वेल डन टीम. हार्ड लक टीम डीएम बॉयज. हार्ड लक गाईज. तुमचा खेळ अतिशय सुंदररित्या आम्ही पाहिलाय. या स्पर्धेमध्ये तुम्ही अनेक वेळा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांचा आम्ही आभार मानतोय. तुम्ही या स्पर्धेला ग्लॅमर आणि ग्लॅमरस बनवलात. त्यामुळे आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही आपला